राजवाडे संशोधन मंडळ येथील राजवाडे वाचनालय येथे मराठी राजभाषा गौरव दिन साजरा। धुळे शहरातील राजवाडे संशोधन मंडळाच्या राजवाडे वाचनालय धुळे येथे मराठी राजभाषा गौरव दिन हा साजरा करण्यात आला। यावेळेस आज दिनांक 27 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजता सदर राजवाडे वाचनालय येथे मराठी राजभाषा गौरव दिवस साजरा करण्यात आला। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा, प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कवी आ पुराणिक हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। तर यांच्या उपस्थितीत मराठी राजभाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात आला। यावेळेस या ठिकाणी क्युरेटर श्रीपाद नांदेडकर, व्यवस्थापक विकास कपोले, प्रकाश कुलकर्णी, सौ वैशाली कुलकर्णी, सौ राजश्री बडागे, सौ रेणुका शिंदे, सौ सोनाली वाघ, भूषण बर्गे, परेश चंदात्रे, दुर्गेश जोशी, बाबूराव माडी, रसिक वाचक, वाचन प्रेमी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त या ठिकाणी मराठी भाषेचं महत्व त्या विषयावर या ठिकाणी अनेक कवींनी मराठी भाषेत या ठिकाणी कविता लेख या ठिकाणी सादर केले। तर यावेळी राजवाडे संशोधन मंडळाचे कार्याध्यक्ष संजय मुंदडा यांनी देखील एक कविता सादर केली। तर अशा पद्धतीने सदर मराठी राजभाषा गौरव दिवस हा साजरा करण्यात आला। अशा वेळेस आज आपण राजभाषा दिवस लायब्ररी आपलं राजवाडे मंडळाच्या ग्रंथालयामार्फत आपण आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आपण सगळेजण उपस्थित राहिले। विशेष प्रमुख पाहुणे म्हणून पुराणिक सर उपस्थित आहे। मी भाग्यवान आहे की बाळासाहेबांच्यामुळे आणि डॉक्टर मुबशा यांच्यासोबत तात्यासाहेब शिरवाळकरांना भेटण्याचा योग मला नाशिक येथे आला होता। जवळपास 1-1.5 तास आम्ही सोबत होतो तात्यासाहेबांच्या, आणि अशा तात्यासाहेबांना आज आपण राजभाषानिमित्त नुकतंच दिल्ली येथे साहित्य संमेलन झालं। त्या साहित्य संमेलनात बऱ्याच लोकांनी मराठीबाबत पोहा केला। नेमकंच केंद्र सरकारने आता मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन मराठी भाषेचा गौरव केला। अशा या दिनी आपण राजभाषा दिन आपण साजरा करत आहोत। मी सर्वांचा मनापासून आभारी आहे। छोटेखानी कार्यक्रमात का होईना आपण सगळेजण इथे जा। माझ्या मराठीची गोड मदाळ वाणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची वाणी राणी, मनात उमलली भाषा गोड, आयुष्यभर ठेवू तिचा बोध, मराठीतच गवसतो आनंद, भाषा आपली शब्दांचा नंदनवन, आईच्या मायेचा मायेचा स्पर्श जसा, आईच्या मायेचा स्पर्श जसा मराठीत आहे तोच ठसा,